जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 152, तारीख आहे 1 जून 2026 व वार सोमवार। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम समासातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर शिष्य पाहिजे निष्ठावंत या शब्दांनी 21वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिस्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी, शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परम दक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा, शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी, शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता, शिष्य पाहिजे परम शुद्ध, शिष्य पाहिजे परम सावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संता संत विचार घेता, शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा काया क्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने या समाजात आता समर्थ श्री रामदास स्वामी आपणास खऱ्या शिष्याची लक्षणं सांगत आहेत. काही लक्षणं पुढील भागात आपण वाचूया. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने तो निष्ठावंत या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. तो निष्ठावंत अंतर्बाह्य शुद्ध व सर्व प्रकारी युक्त किंवा मर्यादेने वागणारा नेमस्त व्यवस्थित असावा, विशेष दीर्घोद्योगी साधनाभ्यास करणारा, मोठा चतुर आणि अलक्ष जे परब्रह्म ते लक्षात आणील असा असावा, शिष्य अत्यंत धैर्यवान उदार व परमार्थाविषयी आतुर समुत्सुक असावा, तो परोपकारी निर्मत्सरी आणि अर्थग्रहण करण्याविषयी कुशल मनाने अर्थ रहस्य काढणारा असावा, तो अत्यंत शुद्ध व सावध मोठा खोल व उत्कृष्ट गुणांचा असावा, तो प्रज्ञावंत प्रेमळ भक्त नीतिमान व मर्यादशील असावा, शिष्य युक्तिवान बुद्धिमान व नित्यानित्याचा विचार जागरूक ठेवणारा असावा, तो धारिष्ठवान दृढ व्रताचा म्हणजे अंगीकारलेले व्रत दृढ निश्चयाने पाळणारा व उत्तम कुळातील असून पुण्यवान पाहिजे, तो सात्विक वृत्तीचा सेवा करणारा भक्तिमान व साधनांचा अभ्यास करणारा साधक असावा, शिष्य गुरुवाक्यांवर विश्वास ठेवणारा गुरुसाठी किंवा परमार्थासाठी मागे पुढे न पाहता शरीर झिजविणारा कायाक्लेशी म्हणजे शरीर कष्टाला न डरणारा व परमार्थाची वाढ कशी करावी हे ज्यास कळते असा
असावा. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओळी क्रमांक 21 ते ओळी क्रमांक 30 या ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.